आई त्यांना सांगा माझा चष्मा माझ्याजवळ आहे. आम्ही सगळे भरलेलो चिंब आणि उभे आहेत. त्या आमच्याकडे बघतात, आम्ही त्यांच्याकडे. चिखलाचे पाय, चिखला असं शेत जमीन आहे आपलं तपोवन म्हणजे तेव्हा काहीच शेतजमीन नव्हतं. होते. तेव्हा आता अन्नपूर्णा हॉल आहे ना, तिथं फक्त चिखल होता आणि चिखल मांडव घातलेला होता. त्या त्याच्यात चिखलामध्ये उतरून सगळं ते- पाणीच पाणी आणि ते पण सगळं शेत जमीन. आणि त्याच्यातनं ते शोधायचं हाताने वाकून वाकून पार इथपर्यंत त्या चिखलात भरलेलं पार. इथे साधकाचा खरा कस लागतो, त्याच्याशिवाय गुरुकृपा करत नाहीत. आपल्या सर्व गुरुबंधू भगिनींसाठी आपले सद्गुरूच आपला देव असतात. तो वरचा देव कधी कोणी बघितला आहे नाही बघितला आहे ते आपल्याला माहीत नाही, पण निश्चितच आपण सद्गुरूंच्या रूपाने ते सद्गुरूचा अवतार झालेला बघितला आहे. आपला देव आपल्याला कळला. पण असा देवाबरोबर सुद्धा तुम्ही भांडायच्या, तो काय प्रकार आहे? आता जर तो विचार केला आम्हाला पण विशेष वाटतं की जाधव मावशीकडे एक उदाहरण सांगितलं. जाधव मावशींकडे आई जेवायला आल्या आणि मावशींनी सांगितलं की पोरींनो तुम्ही पण या जेवायला. आम्हाला दोघींना जायचं होतं, पण सत्संगाचे पण बरेच सेवा असायची. आता जायचं तर लांबून जायचं, मग अंतर फार असायचं, तो शॉर्टकट मारायचं. तर रेल्वेच्या त्या गटारी माहिती का तुम्हाला किती मोठ्या मोठ्या, तर त्या लांबून न जायचं, मग मागे पळत पळत मागून जे पळत यायचं आणि ती साडी अशी मागे कासोट्यासारखी करायची आणि तेवढी उडी मारून तिकडं जायचं. बाप, कारण वेळ जाईल ना आपला, मग तिथं जायचं. तर एकदा आम्ही असं चाललो होतो, उडी मारली आणि तिकडनं गाडी आली आणि आम्ही दोघींनी पण चारी पाय तिकडे, तिचे दोन माझे दोन, असे आम्ही तिकडे गेलो आणि पोचलो मावशींकडे. तर दरवाजा उघडला. आई म्हणतात आलात का, या. आम्हाला तेव्हाच क्लिक झालं की जी गाडी भुसावळपासून निघते ती डायरेक्ट नाशिकला जाऊन थांबते, ती गाडी पार आम्हाला चाटून गेली होती. बापरे. आणि आई आमच्या भाव बघायच्या. आई अगदी मंद हसायच्या तेव्हा. भाव तोची देव. भाव तोची देव. आणि गुरु नेहमी आपला भावच बघतात. तुम्ही वरती कितीही दाखवलं, काही दाखवलं तरी मनातला भाव जो काय आहे, आणि आईंसारखे जेव्हा सद्गुरू असतात त्यांना तुमच्या मनातलंही कळत असतं, त्यामुळे त्यांच्यापासून तर लपवण्यासारखं काहीच नसतं. अशा कसोटीवर ह्या उतरलेल्या दोघी जणी आहेत. मला एक सांगा की तुमच्या लहान मुलाच्या बाबतीमध्ये काहीतरी एक घडलं होतं, एक प्रसंग, त्याबद्दल जरा तुम्ही सांगितलं दर्शकांना तर जास्त चांगलं होईल. मला अनुग्रहाला बोलवलं आईंनी. मी अनुग्रहाला गेले. अनुग्रह झाला. आईंनी स्पर्श वगैरे करून मंत्र दिला आणि मला म्हणाल्या जाताना कोणा एकाची साधन गाथा घे. तर मी गप्प झाली. आईंनी माझ्याकडे बघितलं. पैसे नाहीत ना, अर्धे पैसे आईंनी घातले आणि अर्धे मी पैसे घातले आणि ते पुस्तक घेऊन मी घरी आले आणि एका कप्प्यात ठेवलं. आणि मुलगा खेळत खेळत आला, त्याने ते पुस्तकावरचं फक्त आईंचा फोटो बघितला. मी पण ते पुस्तक उघडलं नव्हतं. आणि रात्री तो झोपला. 12-1 वाजेला तो इतका घामाघूम होऊन, 4.5 वर्षाचं मूल इतका घामाघूम झाला की त्याचे कपडे पिळून घ्या, इतका घाम आलेला. तर मी त्याला विचारते अरे काय झालं. तर त्याचे वडील म्हणतात अगं त्याचे कपडे बदलव, त्याला झोपव, आपण सकाळी विचारू. मग तसं केलं आणि सकाळी त्याला विचारलं काय झालं रे. मग त्याने ते पुस्तक आणलं आणि सांगितलं ह्या आहेत ना, सूर्य उगवतोयत ना तिकडनं येत आहेत आणि मी इकडनं जातोय आणि माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक ताट आहे आणि त्या ताटाला झाकलेलं आहे. आणि त्या म्हणतात उघड, डोळ्यांनी खून करून सांगतायत. तर मी ते बघत नाही आहे. मग दुसऱ्या वेळेस म्हणतात उघड. तर मी दुसऱ्या वेळेस पण म्हणतो घाबरतोय नको. मग तिसऱ्या वेळेस त्यांनी मोठे मोठे डोळे केले. उघड म्हटल्याबरोबर मी ते उघडलं म्हणे आणि त्यांनी त्याच्याकडे बघितलं तर ते सगळं जळून गेलं आई. बापरे. आणि मग संध्याकाळी सत्संग होता. मी आईंना विचारलं आई असं असं झालं, स्वप्नीलला असं दिसलं. आई म्हणाल्या हो, तो पोटात असतानाच त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला होता, ते आत्ता गेलं. बापरे, फारच मोठा अनुभव आहे हा. ही केवलम. आणि म्हणजे आईंची ताकद किती आहे हे याच्यातून नक्की परत एकदा आपल्याला कळतं त्या ह्याच्यामध्ये. तनुजाताईंना एक विचारतोय
की तुमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेला आई म्हणाले होते की राम करता तू कशाला चिंता करते, तर त्याविषयी जरा आम्हाला सगळं सांगा ना. एक म्हणजे कसं आहे ना की आपण सर्वसामान्य माणसं जरी सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत तर त्यांची महती कळायला वेळ लागतो ना, तसं होतं ते. आणि उगाच आपली मुलगी आता वयात आली आहे, मग आता तिच्या लग्नाचा विचार आणि मग उगाच चिंता वाहणं, हे म्हणजे एक आई म्हणून माझं सुरू झालेलं. आणि त्या ह्याच्यामध्ये आई जळगाव तपोवनात आलेल्या होत्या. मी सकाळी आईंच्या दर्शनासाठी रोज जातच होते आणि गेल्याबरोबर आई मला म्हणतात, अगं तो श्लोक कुठला बरं, मी करता म्हणसी येणे दुःखी कष्टी होशी, आणि पुढचं काय बरं मला काही आठवत नाही, ते जरा मला सांगशील. मी म्हटलं ठीक आहे. मला वाटलं आईनं खरंच आठवत नसेल. घरी गेली, आपलं गोंदवलेकर महाराजांचं पुस्तक चाळ, दासबोध चाळ असं करून शोधून तो श्लोक शोधून काढला. समास दशक 6वा, समास 7वा, त्याच्यातली 36वी ओवी, मी करता म्हणशी येणे दुःखी कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. वा. वा वा आणि वा. हे वाक्य लिहून मी यांना सांगितलं की आईने मला असं असं सांगितलं होतं, मी आता हे आईंना दाखवणार. तर माझे मिस्टर खूप जोरात हसायला लागले. ते म्हणाले, अगं हे आईंना गरज आहे का ह्याची, हे तुझ्यासाठी आहे. आणि खरंच म्हणजे त्यावेळेला मला ते मी अज्ञानासारखं पुन्हा आईंना जाऊन ते दाखवलं वगैरे. पण त्या वाक्याचा मला प्रत्येक म्हणजे त्याच्यानंतर जसा त्याचा प्रत्यय सुरू झाला की आपण उगाच चिंता पाहतो, सद्गुरू आहेत समर्थ. आणि जसं आश्चर्य झाल्यासारखं मुलीचं म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये मुलीला बघायला काय येतात, पहिल्या स्थळाला मागणी काय येते, त्याच्यात पसंती काय होते, आणि आमच्या कल्पनेत नसतानाही ते लग्न 3 महिन्यामध्ये पारही पडतं. तर हे जे सगळं काय झालं ना, ते इतकं आश्चर्यकारकरित्या होतं की म्हणजे मला तो श्लोक प्रत्येक वेळी असा डोळ्यासमोरून जायचा की आईंनी त्यावेळेला मला ही म्हणजे काय म्हणतात ना, क्ल्यू दिलेला होता जसा की तू काय चिंता करतेस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि अशा प्रकारे म्हणजे आत्ता आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये ते सतत मला स्मरणच असतं की आपल्या आई आहेत आपल्या पाठीशी, आपल्याला कसली चिंता. बरोबर आहे. अशा प्रकारे त्या म्हणजे त्या श्लोकाचा मला प्रत्यय येत गेलेला. नाही म्हणजे आईंची एक आपण इथं सांगूयात, दर्शकांना सांगायला मला जास्त आवडेल की आई नेहमी म्हणायची की प्रापंचिक गोष्टींसाठी माझ्याकडे येऊ नका, जे तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे, माझ्याकडून तो ठेवा घ्या जो तुमच्या नशिबात नाही आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करणं, आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणं, याच्यासाठी मी बसलेली आहे. म्हणून ते प्रापंचिक कुणाला काही सांगायच्या नाहीत, पण गुरु असता पाठी राखा याचा प्रत्यय आईंनी प्रत्येकाला पदोपदी दिलेला आहे. जे साधक साधना करतात त्यांच्या साधनेवरती आईंनी लक्ष ठेवत असताना त्यांच्या प्रपंचातला भारही कसा हलका होईल हा ताळमेळही आईंनी तिथे साधलेला आहे असं इथं म्हणता येईल या हो, उदाहरणावर. अगदी तसंच होतं. तसंच होतं. निश्चितच. कारण आई म्हणायची की जर तुमच्या पोटात नसेल तर तुम्ही ध्यान तरी काय हो, करणार? उपाशी पोटी अध्यात्म होऊ शकत अध्यात्म होऊ नाही. शकत नाही. आई हे अगदी असं बोलून दाखवायच्या. आणि म्हणजे याचं आई असं भांडण सांगितलं. कोणी काहीही म्हणजे मागणी केलेली नसली तरी आईंना प्रत्येकाच्या घरात काय स्थिती आहे हे न कळताच सगळं समजलेलं असायचं. आणि आईबरोबर त्या व्यक्तीची सगळी चौकशी करणार, सगळ्या म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्या लहान थोरापासून सगळ्यांची चौकशी करणार. म्हणजे ह्या सांसारिक गोष्टी कोणी सांगायला जात नाही, नव्हतं, बरोबर. पण आई मात्र स्वतःहून या सगळ्या गोष्टीची चौकशी करायच्या. बरोबर. त्याच्यावरनं तुमचं काहीतरी भांडण झालं आणि उपाशी पोटी अध्यात्म होत नाही. हो. काय झालं की अध्यात्मात आम्हाला असं वाटायचं आम्हाला कळत नाही, आणि आईंना सांगणारे काय सांगायचे, आई त्या म्हणतात की आम्हाला मिळत नाही, आणि आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही उपास धरले. ते 8 दिवस निरंकार सगळे कामंही करायची, सेवाही करायची, मुलांना शाळेत पोचवायचं, सगळं करायचं. आणि आईंचं पत्र आलं, इतकं खडखडून पत्र होतं की ते आयुष्यभर लक्षात राहील. जर देव उपाशी राहून जर मिळाला असता तो सगळ्यात आधी भिकाऱ्याला मिळाला असता. आणि ते पत्र अजूनही मी सांभाळून ठेवलेलं आहे. तर आता उपाशी राहत नाही आणि जेवण खाऊन करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियम सगळं पाळून साधना करून घेत आहेत त्या. आणि प्रत्येक गोष्टीवरती परखड भाष्य केलं त्यांनी. अंधश्रद्धेला कधीही थारा दिलेला नाहीये. त्यांनी प्रत्येक गोष्टी या कसोटीवर तपासून बघितल्यात. असं काही एखादं उदाहरण तुमच्या डोक्यात आहे का की जिथे यांनी अंधश्रद्धेला थारा दिलेला नाहीये? हो आहे. पहिल्या वेळेस जेव्हा जाधव मावशींकडे अनुग्रह झाल्यानंतर
सत्संग ठेवलेला होता आणि आम्हाला निरोप आला की तुम्ही सत्संगाला या. आम्ही सत्संगाला गेलो आणि आईंसमोर बसलं की प्रत्येक साधकाचा 5व्या चक्रात प्राण जायचा, तो डायरेक्ट उलटाच व्हायचा. तर मला ते तसं व्हायला लागलं आणि आई हसले आणि सत्संग झाल्यावर म्हणाल्या, मला याच्यातलं काही कळत नाही, तू एकदा डॉक्टरांना दाखवून घे. मी आईंच्या अनुग्रहित ठुसेबाई म्हणून आहे, त्या चांगल्या ओळखीच्या होत्या. मग त्यांच्याकडे गेली, त्यांना दाखवलं, त्यांनी सगळं चेक केलं. अगं काहीच नाही म्हणे तुला, हे काहीतरी आध्यात्मिक होतं. मग आईंना विचारलं, आई खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, हो अध्यात्माला सुरुवात झाली. वा 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 वा. किती छान. आणि मला आता इकडे यायचं की तुम्ही मागाशी म्हटलात तनुजाताई की आईंचं कडक शिस्तीचं काम होतं आणि आईंच्या खोलीमध्ये खरंच उभं राहणं 10 मिनिटं अशक्य होतं, कारण ते कुठल्या क्षणी कुठली डिमांड करतील आणि तुम्हाला कशी परीक्षा घेऊन तुम्हाला नाक घासायला लावतील हे सांगता येत नाही. अगदी. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आईंच्या खोलीमध्ये रात्र सेवेला होता. हो. सो त्या काळातले अनुभव तुमचे सांगा मला. आम्ही म्हणजे मिरज तपोवनात गेल्यानंतर आईंनी कधी आम्हाला खाली खोलीमध्ये झोपू दिलं नाही. नेहमी आईंच्या खोलीतच सेवा मिळायची आणि आईंच्या सोबत म्हणजे आई बेडवर असायच्या आणि आईंच्या समोरच खाली आम्हाला तिथे झोपायला लागायचं. आणि पर्यंत आई व्यवस्थित होत्या तब्येतीने वगैरे. त्यावेळेला मात्र आई म्हणजे रात्री खूप गप्पा मारायच्या आणि खूप म्हणजे सहवास खूप दिला आणि प्रेमही खूप मिळत होतं आणि ती एक ओढ असायचीच. आणि म्हणजे अशा प्रकारे आईंनी त्या काळामध्ये 3 रात्री अशा आहेत माझ्या आयुष्यातल्या की आई रात्रभर बोलत होत्या आणि इतकं भरभरून देत होत्या. पण खरंच आजच्या क्षणाला मी किती वेळा आठवायचा प्रयत्न करते की आईंनी मला काय भरून दिलं आहे ते मला आठवत नाही आहे, पण खूप काही दिलं आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि खूप त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी सांगायच्या आई वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि म्हणजे आता म्हणजे आणि त्याच्यानंतर मग आई ध्यान वगैरे पण करून घ्यायच्या. आणि काय व्हायचं की रात्रभर असं बसून असल्यानंतर पाय म्हणजे कसं आईंचा बेड असा उंच होता आणि आई झोपून बोलायच्या, त्याच्यामुळे आईंकडे सारखं बघत असताना आम्हाला गुडघ्यावर बसून रात्र काढावी लागायची. आणि केव्हा दिवस उगवतोय असं पण होऊन जायचं की आता आपल्याला म्हणजे शरीर देहबुद्धी यायचीच आमची. आणि पहाटे काय व्हायचं की आई ध्यान झालं की आई 5:30 ते 6 या अर्ध्या तासामध्ये थोड्याशा पडायच्या. मी त्या क्षणाची वाट बघायची की आई आता आडव्या झाल्या की आपणही थोडंसं आता पडून घ्यायचं, कारण शेवटी देहबुद्धी सुटत नाही. मला पाय खूप दुखायला लागायचा. आणि मी असं आईंनी 2-3 दिवस मला ऑब्झर्व केलं की ही मी झोपली की लागलीच झोपते, म्हणजे पडते बाबा ही. मग आई मला हळूच म्हणतात, तनुजा आम्ही झोपलेलो असतो ना तरी आमचं ध्यान सुरू असतं बरं का. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे अशाही आमच्या ह्या चोऱ्या पकडल्या जात होत्या तशा. आणि अशा ह्याच्यात मग आई पहाटेचं ध्यान करून घ्यायच्या. आईंच्या सोबत ध्यान करण्याचा आनंद काही वेगळा होता. समजत काही नव्हतं, पण सद्गुरूंनी म्हणावं चल बैस सोबत आपल्याला ध्यान करायचं आहे. आणि त्या ध्यानामध्ये 1-2 अनुभव पण आईंनी दाखवले दिले. पण कधी असं कसोटीचा क्षण आला का की रात्रीची वेळ आहे, आईंनी काहीतरी सांगितलंय आणि आता गडबड आहे, असं कधी झालं? हो, खूपदा झालंय. कारण कसं व्हायचं की आईंचं खूप बारीक लक्ष असायचं. म्हणजे काही वेळात असं व्हायचं की आईंची तब्येत बरी नसायची, आई पलंगावरून उठू शकायच्या नाही. आणि आईंचं एक म्हणजे खाली उतरण्यासाठी आईंची व्हीलचेअर नेण्यासाठी एक रॅम्प बनवलेला होता आणि तिथे एक काचेचा दरवाजा होता. तर रोज तो दरवाजा लावायचा अशी ती ड्युटी होती. पण मी त्या दिवशी विसरले आणि माझ्या लक्षातच नाही. आणि मध्यरात्री आई 2 वाजता मला म्हणतात, तनुजा दरवाजा लावलायस का? मी अगदी नेहमीच्या सवयीने हो आई लावलाय. नाही जरा जाऊन बघ एकदा काय झालंय ते. आणि जाऊन बघितलं तर दरवाजा उघडाच होता. म्हणजे आणि मग त्यावेळेला म्हणजे तो आईंचा जो आवाज असतो ना त्यावेळेला खूप थरकाप व्हायचा आमचा. आणि तसाच एक प्रसंग असा होता की आम्हाला म्हणजे आम्हा जळगावकर बायकांना सवय कशी की आम्ही 10 माणसाचा स्वयंपाक सहज करायचो, पण एका माणसाचा स्वयंपाक करायची आम्हाला खूप भीती वाटायची आईंचा त्यातल्या त्यात. कारण आईंना फार परफेक्शन लागायचं. आईंचा भात करणं म्हणजे एक परीक्षा असायची आणि तो एवढा स्वयंपाक करायचा ते काही मला जमायचं नाही आणि मी रोज टाळाटाळ करायची. तर आईंनी सोबत एक जी सेविका होती तिला आईंनी काही कामानिमित्त बाहेर पाठवलं, म्हणे आज ही माझा स्वयंपाक करणार.
आणि मग काय मी स्वामीजींची प्रार्थना करत करत स्वामीजी सांभाळून घ्या स्वामीजी तुम्हीच करा असं म्हणत म्हणत तो स्वयंपाक केला. आणि मग आईंनी म्हणजे आमटी जी केलेली होती त्याचे आईंनी 3 भाग केले त्या आमटीचे. आणि स्वतःचं जेवण झाल्यानंतर ते 2 जे म्हणजे भांडे भरून ठेवलेले होते ते फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले मला. आणि झालं म्हणजे त्याचं काय करायचं माहिती नव्हतं मला. पण झालं काय की रात्रीच्या जेवणामध्ये खालून म्हणजे खाली जो वेगळा स्वयंपाक व्हायचा तिथून मागणी आली की बाबा आईंच्या फ्रीजमध्ये काही शिल्लक असेल तर ती खाली पाठवून द्या म्हणजे सकाळी खराब नको व्हायला. आणि आईंना न विचारता 1 भांडं मी तिला दिलं. आता ही घटना घडून गेली, 1 भांडं मात्र होतं तिथे. आणि आईंनी रात्री 2-2:30 वाजता मला विचारलं, तनुजा फ्रीजमधली आमटी कुठे गेली? बापरे. आणि आई बेडवरच येतं, आई फ्रीज पर्यंत चालू शकत नव्हत्या तेव्हा. पण आईंनी मला तेव्हा उठून विचारलं की ती आमटी कुठे गेली. मी म्हटलं आई खाली त्या लोकांनी मागितलं आणि मी काढून ते देऊन दिलं. तू देऊच कशी शकली? सद्गुरूंना न विचारता तुम्ही त्या वस्तूंना हातच कशा लावतात आणि तुम्ही परस्पर कसे व्यवहार करू शकता? त्या दिवसाचा तो अवतार आईंचा आणि ते रागवणं म्हणजे आम्ही विसरूच शकत नाही. ते खूप म्हणजे त्याच्यात मग ती घटना तर घडून गेली. म्हणजे आईंना तर सांगितलं मी की दिलं गेलं वगैरे. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच पराक्रम की पुन्हा मला आमटी करायला सांगितली. पुन्हा ती 3 भांड्यांमध्ये काढली आणि पुन्हा मग ते 1 भांडं आईंनी म्हणजे आईंचं झालं जेवण. 1 भांडं ती कामाला जी बाई आईंकडे भांडे घासायला एक मुलगी यायची तिला दिलं आणि 1 भांडं तसंच ठेवलं. आणि मग मला म्हणतात की आता ही आमटी तुला प्यायची. मग म्हटलं आई काल माझं खरंच चुकलं, मला माफ करा. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की आई असं करायला नको होतं. म्हणजे मला ते वाईटही वाटत होतं आणि ते प्रेमही सद्गुरूंचं फार आवडत होतं. आई म्हणाले अगं गुरूंचे संकल्प असतात त्याच्या मागे आणि याच्यात मला तुला काही द्यायचं होतं. आणि ती आमटी आईंनी मला समोर बसून प्यायला लावली. म्हणजे सद्गुरूंचं प्रेमही तेच, रागवणंही तेच. फक्त शिष्याच्या कल्याणासाठी सगळं चाललेलं असतं पण शिष्य ते समजू शकत नाही. अगदी अगदी खरं आहे. आईंनी भरभरून दिलेलं आहे आम्हाला. म्हणजे याच्यात गुरूंचं महानपण किती आपल्याला दिसतं लक्षात घ्या. त्यांच्या हातून चुकून त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे ती आमटीचं पातेलं दिलं. खरं तर त्याच्या मागे आईंचा एक संकल्प होता. त्या चिडल्या ओरडल्या पण मला ह्या माझ्या शिष्याला माझ्या साधिकेला काहीतरी द्यायचंय म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा तोच प्रयोग केला. सो इथे गुरु किती मोठे आहेत आणि असे गुरु लाभले हे खरोखरच आम्हा सगळ्यांचं भाग्य असं आपल्याला म्हणता येईलच. अगदी प्रश्नच नाही. सद्गुरु कृपा खूप भरभरून होती आमच्यावरच आहेच. आणि आत्ता जरी आई देहात नसल्या तरी प्रत्येक वेळी ती कृपा आम्हाला जाणवतच असते. कारण त्याच्यात एक म्हणजे मी एक सांगते की आम्ही कसं सामान्य ना आपण साधना करतो पण आपल्याला प्रश्न पडलेला असतो की आपण जे करतो ते आईंना कळत असेल का बरं. असा एक माझा तो असं म्हणजे बालिश प्रश्न होता त्यावेळेचा की त्यावेळेला एक रुटीन सुरू झालं होतं, व्यवस्थित साधन सुरू होतं. आणि म्हणून माझं असं की आता मी इथे बसते, मी रोज एवढं करते, आईंना कळत असेल का मी साधना करतीये किंवा इतकं अंतर आहे, मिरज कुठे जळगाव कुठे, आईंपर्यंत हे पोहोचत असेल का. तर म्हणजे त्याचं उत्तर सद्गुरूंनी ताबडतोब कसं द्यावं की दुसऱ्या दिवशी फोन आला आणि एका साधिकेने सांगितलं की फोनवर की अगं आई तुझी आठवण करतायत. आणि आई म्हणतात बरं चाललं हिचं साधन सध्या. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळेला आई म्हणतात की अगं सद्गुरूंना ना अंतराशी काही घेणं देणं नसतं. सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये एक तार जुळलेली असते आणि ती तार ते सगळं काम करत असतं. शिष्य काय करतो हे सद्गुरूला सगळं कळत असतं. म्हणजे प्रत्येक वेळी आई मी तुमच्या सोबत आहे याचं म्हणजे प्रात्यक्षिक किंवा तो प्रत्यय आणून देत होते आम्हाला. आणि त्याच्यामुळे आजही एक म्हणजे काय म्हणतो ना आपण धाक म्हणा किंवा त्यांच्याबद्दलची ते आदरयुक्त भीती म्हणा ती सतत असते की आपल्याकडनं कुठल्या प्रकारची चूक व्हायला नको. आणि सतत सद्गुरू आपल्याला बघत असतात, आपल्याकडनं वदवून घेताना पण आणि करवून घेताना पण सतत आपल्याकडे सद्गुरू बघतायत ही जाणीव मात्र कायम असते. असं याच्यावरून एकदा आई फार रागवल्या होत्या. काही शिष्य नमस्काराला आले आणि आईंनी सांगितलं की तुम्ही राहा. तर ते म्हणाले हो आई राहतो. आणि थोड्या वेळाने आले आणि सांगितलं की आम्ही तिकीट काढलेलं आहे. आई म्हणे अरे तुम्ही कुठं काय बोलतात त्याचं पण तुम्हाला भान नाही.
तुम्हाला असं वाटत असेल की सद्गुरूंना काही माहीत नसतं, पण माझा शिष्य जिथंही उभा असेल त्याचा डोक्याचा केस कोणत्या दिशेला हलतं हे मला माहीत असतं, आणि तुम्ही खोटं कसं बोलू शकता. हरी. वा. वा वा. खरंय. म्हणजे इथे दर्शकांना मला सांगावं असं वाटेल की आईंचा जो साधनेचा जो प्रवास होता त्या प्रवासामध्येच त्यांना दूरश्रवण आणि दूरदर्शन सिद्धी ह्या प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यानंतरही जेव्हा त्या सद्गुरूपदी विराजमान जेव्हा झाल्या किंवा सद्गुरू झाल्या, त्याच्यानंतर साधकांवर त्यांचा CCTV होता असं म्हटलं तर ते नक्कीच. गैर ठरणार नाही किंवा अवास्तव ठरणार नाही.